बाजारात महाग मिळणारा कलाकंद आता विकत आणायची गरज नाही, कारण फक्त 15 मिनिटात आपण घरीच तयार करू शकतो. तेही एकदम परफेक्ट, मऊ, दाणेदार, तोंडात टाकताच विरघळणारा आणि चव इतकी मस्त ना की बाजाराचा कलाकंदही तुम्ही विसरणार, इतका टेस्टी होतो. नमस्कार, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता या ठिकाणी सुरुवातीला अर्धा लिटर साईसकट मी दूध वापरणार आहे. दूध हे हाय फ्लेमवरती तापत ठेवलेले. दुधाला उकळी आल्यानंतर 4-5 मिनटं हाय फ्लेमवरती याला असंच उकळू द्यायचे. दूध 4-5 मिनटं उकळल्यानंतरच पुढचं साहित्य आपण मोजून मापून टाकायचं. इतकं झटपट तयार होतो ना, बनवायला खूप सोपं आहे आणि शिवाय साहित्य देखील खूप कमी आपण वापरतो. खूप बाजारात महाग मिळतो हा कलाकंद. घरी जर इतका बनवायला सोपं असेल ना, तर कशाला सणासुदीला बाजारातला विकत आणायचा ना. आता येणाऱ्या रक्षाबंधनसाठी किंवा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही जरूर ट्राय करून बघा. आता दूध उकळेपर्यंत मी एक ट्रेला तुपाचा हात लावून त्याच्यावरती बटर पेपर टाकून त्याला देखील तूप लावून घेतले. याच्यावरती आपण कलाकंद सेट करणार आहेत. आता दूध चांगलं 4-5 मिनटं उकळून झाले बघा. मग याच्यामध्ये मी पाऊण कप एवढी साखर वापरणार आहे. साखर देखील छान विरघळून घ्यायची. साखर टाकल्यानंतर लागलीच मी 200 ग्रॅम पनीर या ठिकाणी वापरते. आता हे पनीर मी घरीच तयार केले, त्यामुळे खूप सॉफ्ट आहे. ते हातानेच मी चुरून घेतलेले, छान छोटे छोटे पीस कट करून टाकलेले आहेत असं चुरून. जर तुम्ही बाजारातलं पनीर वापरत असाल ना, तर ते थोडं असं कडक असतं, निबर असतं, त्यामुळे त्याला किसून आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे छान टेक्स्चर आपल्या कलाकंदाचं येतं. आता हे छान एकजीव करून घ्यायचं. मग याच्यामध्ये मी मिल्क पावडर वापरणार आहे. आता मिल्क पावडर 1 कप एवढं मी वापरते. आता हे देखील छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. हाय फ्लेमवरती मी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हाय फ्लेमवरतीच हे सगळं करणार आहे बघा. आता याच्यातच पाव टीस्पून एवढी वेलची पूड टाकली आणि बदामाचे लांब लांब काप कट करून घेतले होते, 5-6 बदामाचे, ते देखील मी हे शिजत असतानाच टाकलेले आहेत. आता छान हाय फ्लेमवरती मस्त एकजीव करत गुठळ्यामुळं छान एकसारखं आपल्याला चमचा फिरवत हे शिजून घ्यायचे. आता मिल्क पावडर आणि पनीरमुळे खूप पटकन हे दाटसर होतं बघा, आणि जसं दाटसर होतं ना तसं त्याचं टेक्स्चर आणि कलर हा देखील बदलत जातो. तुम्ही बघताच आहेत, खूप छान असा कलर त्याला यायला लागला आहे आणि दाटसर देखील खूप पटकन व्हायला लागलं आहे. जवळजवळ 10 मिनटातच खूप छान हे दाटसर झालेलं आहे. आता किती शिजवायचं आपल्याला, जवळजवळ आपल्याला वड्या थापता येईल ना इथवर आपल्याला हे दाटसर करायचं आहे. आता ह्या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे. बघताच आहे, खूप छान अगदी परफेक्ट टेक्स्चर असलेलं हे दाटसर झालं. ओलसरपणा कमी झाला याचा दुधाचा. आता हे मी तूप लावलेल्या ट्रेमध्ये याला काढून घेतलेले आणि गरम असताना छान थापून घेतलेले. असं जाड पीस कट करायचे आहेत म्हणून मी अशी वड्या सेट करण्यासाठी थापून घेतलेले आणि वरून बदामाचे लांब काप कट करून ते देखील टाकून घेतलेले आहेत. अगदी परफेक्ट टेक्स्चर दाणेदार असलेलं आपलं हे कलाकंद तयार झालेलं आहे आणि खूप छान असं जाड थापल्यामुळे मस्त त्याच्या वड्या पडतील बघा. कारण बाजारात आपल्याला अशा मोठ्या जाड चौकोनी तुकडे मिळतात ना, त्याच पद्धतीने मी तयार करायचा प्रयत्न केलेला आहे. आता याला अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये मी सेट करायला ठेवलेले. जवळजवळ अर्ध्या तासानंतर खूप छान हे सेट झालेले. आता वड्या कापण्यासाठी आपलं कलाकंद हे तयार झालेले. खूप छान कलर आलेला आहे, टेक्स्चर अगदी परफेक्ट आलेला आहे आणि चव तर इतकी भन्नाट आली होती ना, अगदी बाजारात मिळते ना त्यापेक्षा कितीतरी पटीने फ्रेश आपण हे कलाकंद घरीच तयार करू शकतो. याच्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही, इतकं छान तयार होतं. बनवायला तो खूप सोपं आहे. अगदी 15 मिनटातच आपण हे तयार करून टाकले. खूप छान चवीला अप्रतिम दाणेदार फ्रेश असं हे कलाकंद आपण तयार केलेले. बाजारात जे मिळतं ना दुधाचे पदार्थ, ते भेसळयुक्त असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण सणासुदीला किंवा येणाऱ्या गौरी गणपतीला किंवा रक्षाबंधनसाठी आपल्या लाडक्या भावासाठी जरूर तुम्ही ट्राय करून बघा. खूप कमी वेळात घरच्या घरी तयार होणारी ही मिठाई सगळ्यांना नक्कीच आवडणार आहे. किती सुंदर कलर आणि टेक्स्चर आलेलं आहे, तुम्ही बघतातच आहे. तोंडात टाकताच विरघळणारं दाणेदार असं हे कलाकंद आपण तयार केलेले. तर कशी वाटली आजची ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतः बनवा, मनसोक्त खा आणि आपल्या माणसांनाही प्रेमाने खाऊ घाला. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.